Thank you.
Yeah.
एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुखनोही येरते मायके दुःखाचे जनिती नाही आदी अंती अवसानी अविनाश करी आपुलियायसे लाभी मना पिसे गोविंदाचे येरती मायके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमती उरे कीर्ती मागी येरती मायके दुःखाची जनिती नाही आदि अंती अवसानी अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी श्री गुरुदास तुकासे यांची केली स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण देची बंधू श्री श्री गुरूंचे नमस्कार आता शुक्लांबरम विचार सार परमं मध्यम जगद्व्यापिनीं वीणा पुस्तक धारिण भयदां जाड्यंधकारापहं हस्ते स्फटिकमालिकां पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदां सेवे लागी सेवकदादू तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेदू नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो आपुला तू एक देव करुणी घ्यावा देने विन जीवा सुखनोही येरते मायके दुःखाची स्निती नाही आदी अंती अवसानी अनंत कृपा सिंधू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या दरबारामध्ये संपन्न होत असलेल्या अधिक मासाच्या निमित्तानं आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आज जवळजवळ 6 दिवस पूर्ण झाले. 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या वतीनं माझ्यापर्यंत पोहोचलेलं आमंत्रण
आणि त्या आमंत्रणाच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी स्वतःला भाग्यवान समजेन. अधिक मासाच्या या पर्व काळावर आपला कार्यक्रम संपन्न होतो आहे. अधिकस्य अधिक फलम या न्यायाप्रमाणे होईल तेवढं पुण्य आपल्या पदरामध्ये पाडून घ्यावं या उद्देशानं आपण समस्त ग्रामस्थांना सुंदर असं या कार्यक्रमाचं नियोजन केले. आणि जवळजवळ आता 6 दिवस संपले. उद्याचा 1 दिवस आहे, परवाला तर काल आहे. सुंदर असा कार्यक्रम आनंद आपण लुटतोय. पण मला वाटतं थोडस लोकसंख्येची कमतरता वाटते. कसं काय, पुण्य जास्त झाले म्हणून का धोंड्याचा महिना लागले म्हणून धोंडे खायला गेलेत बाहेर गावी, कळलं ना गेले मला. पुण्य जास्त झाले वाटतंय ना. कोणतं तरी एक झाले एवढं मात्र खरं. आणि आलेले मंडळी बरेच बाहेर बसले, त्याचीही शोकांतिकाच आहे म्हणा. बऱ्याच गावामध्ये असं वट्ट्याच्या कट्ट्यावर माझ्यासारखे महाराजांचे उपरणे फाटून गेले, सांगून सांगून पेटे फाटली. लोकांमध्ये बदल व्हायला तयार नाही. मला वाटलं इथं 3 सप्ते होते गावामध्ये, कमीत कमी इथले तर लोक मंदिराच्या आतमध्ये येऊन बसून कीर्तन ऐकतील अशी अपेक्षा होती. पण जाऊन दे, सगळ्या पाणी फिरला अपेक्षेवर. सुधारतील काही काम आहे ना, हळूहळू येतील वाटवर आहे ना. जास्त बघा गावात कार्यक्रम जास्त व्हायला लागले की असं होत असते, दुसरं काही नाही. एखादा कार्यक्रम असला का मग ते थोडस सगळेजण एक वेगळाच आनंद असतो. असू दे, जाऊन दे. चला, भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये सुंदर कार्यक्रम होतोय. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत सुंदर कलाकार, गुणीजन कलाकार मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक आहे, पखवाजाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप मोठं नाव कमावले असे असणारे आमचे परम आदरणीय परममित्र विशाल महाराजांच्या आज कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. एकदा त्यांच्या नावाने जोरात टाळ्या वाजवा. अत्यंत गोड, भव्य आणि दिव्य स्वरूपाचा प्रवास त्यांचा सप्ताह झाला. मलाही जावं असं वाटत होतं, पण काय करावं, वेळच भेटली नाही बघा, आहे का नाही. जाऊन दे. चला, आता हे कसं आहे, अधिक मास थोडस कसं आहे, जाऊन द्या. ज्याचं त्यांना माहिती आहे आता काहीतरी अडचणी येत असतात. मलाही वाटलं होतं 1 दिवस तरी उपस्थिती लावावी म्हणून. क्षमा करा, येणं काही झालं नाही माझ्या. साधू महाराज आहेत, विनेकरी बाबा आहेत, बाकी सर्व गावातील भजनी मंडळ, बाहेर गावून आलेली सर्व भजनी मंडळ, गायनाची उपस्थिती सुंदर अशी साथ देण्यासाठी आमच्या युवा कीर्तनकार विष्णू महाराजांची उपस्थिती आहे. त्यांच्यासोबत राम महाराज, बरोबर ना. राम तुकाराम दो नाम एक अंग, बरोबर ना. जरी आता तिकडे बॉडीगार्ड उभा आहेत आमचे, फक्त आज कपडे घालून आले नाहीत. होते गावातल्या गावात म्हणल्यावर काही किंमत वाटत नाही. जाऊन दे, कसं आलं आपलं, बरं झालं वरमुड्यावर आलं नाही, पॅन्टवर आले, तेवढं चांगली गोष्ट आहे. बाकी सर्व गावातली भजनी मंडळ, बाकी आमचे मनोहर दादांची उपस्थिती आहे, विनेकरी बाबा आहे, तिकडं सोमदार महाराज आहेत, बाकी सर्व माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी. मला वाटते 2 वर्ष झालं गॅप पडला होता. अधिक मासाच्या निमित्तानं होईना का होईना देवानं बोलून घेतलंय पुन्हा एकदा, आहे ना. गावातले सर्व महाराज मंडळी आणि मला वाटते 2-3 कीर्तनकार तर पहिल्या दिवशीचे कीर्तनकार आज उपस्थित आहेत, दुसऱ्या दिवशीचे उपस्थित आहेत, कायद्याचे कीर्तनकार उपस्थित आहेत आणि 6व्या दिवसाचे म्हणजे 4 कीर्तनकार तर इथंच आहेत, बरोबर ना. आमच्या निरंजन महाराजांची सुद्धा आज कार्यक्रमासाठी उपस्थिती आहे. त्यांच्या चरणावर दंडवत, साष्टांग दंडवत. मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या 1 तास माझ्याकडे शिल्लक आहे. 1 तासाच्या काळामध्ये आपण अभंगाचा भाव, ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. लक्ष देऊन ऐका फक्त. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला ज्याची अपेक्षा आहे ते कशाने प्राप्त होते ही या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी सांगितले. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. तुकोबाराय सांगतो, तुम्हाला सुख जर हवा असेल तर तुम्ही त्याला अभ्यास केल्याशिवाय तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत नाही. ते देवीने जीवा सुख नव्हे, मग करावं काय लागेल महाराज, काही करावं लागत नाही. आपला तो एक देव करून घ्यावा, तो देव एक आपला करून घ्यावा, तो एक देव आपला करून घ्यावा. जोपर्यंत तुम्ही त्याला आपलंसं करणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्या जवळ किंवा तो तुमच्या जवळ येणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही, समाधान तुम्हाला मिळणार नाही. असा अभंगाचा पहिल्या चरणाचा भाव तुकोबारायांनी सांगितला. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, ज्याच्यामध्ये तुम्ही सुख शोधण्याचा प्रयत्न करताय ते सर्व कसं आहे तर जनिती आहे. कशाची? दुःखाची जनिती आहे. संसारामध्ये तुम्ही जे सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहात, तुकोबाराय सांगतात, ये रती माईके, सगळं हे संसार खोटं आहे. माईक म्हणजे खोटं, माईक म्हणजे हे माईक नाही. तुकोबाराय सांगतात, माईक म्हणजे खोटं, लटिका व्यवहार सर्वहा संसार किंवा ब्रह्म सत्या जगद मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराहा. वेदानं सुद्धा, श्रुतीनं सुद्धा तेच सांगितलंय.
सांगत असल्यास सांगतात बाबा हा संसार लटिका असल्यामुळं खोटा असल्यामुळे याच्याकडून सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण हे दुःखाला जन्म देणारी जनिती आहे. जनिती म्हणजे नुकतीच व्यालेली आहे. नवीन नवीन दुःख देणारी नवीन नवीन दुःख जन्माला घालणारी ही आई असल्यामुळं याच्याकडून सुखाची अपेक्षा करणं ही चुकीची कल्पना आहे. मूर्खत्व वचनाने उपाही मृत्यू सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. एखादा थोडासा आवाज कमी राहू द्या साधू महाराज, फक्त सिटी नाही वाजलं पाहिजे. एखादा माणूस इंगळाच्या बाजावर झोपलाय. इंगळ म्हणजे कळतेत ना, विस्तवाच्या बाजावर झोपलाय आणि आनंदानं समाधानानं शांत झोप लागली गड्या. हे म्हणणं जसं चुकीचं आहे, हे जसं मूर्खपणाचं लक्षण आहे का नाही, तसं या संसारानं मला सुखी केले गड्या असा सांगणारा माणूस त्याच पात्रतेचा ठरतो म्हणे माऊली ज्ञानोबा यांची भाषा आहे. आता सुखाची व्याख्या काय माऊली ज्ञानोबाच्या भाषेमध्ये आपण नंतर पाहणार आहोत. पण तुकोबाराय सांगतात बाबा तुम्ही या संसाराकडून सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे, कारण हे संसार कसं आहे तर येरती मायके दुःखाची जनेती नाही आधी अंत्य अवसानी. या संसारामध्ये पाठीही कोणाला सुख मिळाले असं सांगता येत नाही. म्हणजे भूत काळामध्ये वर्तमान काळामध्ये सुखाची प्राप्ती झाली असा एकही माणूस नाही, बरं भविष्य काळात तरी याच्याकडून सुख मिळेल म्हणून काही गॅरंटी नाही. याच्यामुळं या संसाराकडून सुखाची अपेक्षा करू नका असं तुकोबारायचं म्हणणं आहे. तुकोबाराय सांगतात मग भगवान परमात्म्याला आपलंसं करा. एकदा तुम्ही त्याला आपलंसं केलं की मग तो भगवान परमात्मा तुम्हाला त्याच्यासारखं करून घेतो. अविनाश करी आपुनिया ऐसे आपुनिया ऐसे अविनाश करी. माझ्या भगवंताचं स्वरूप कसं आहे, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीमद भागवत जसं वर्णन करते माझा भगवान परमात्मा आनंदाद्वय नित्य निरामय जे का निजधेय योगी यांचे असं असणारा भगवंताचं स्वरूप आहे. अविनाशी स्वरूप माझ्या भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून तुम्ही त्याची शरणागती पत्करली, तुम्ही जर त्याला आपलंसं करून घेतलं की मग भगवान परमात्मा तुम्हालाही त्याच्या स्वरूपापर्यंत घेऊन जातो. आपल्या बरोबर ना, आपल्या पदापर्यंत तो बसवत असतो, आपल्या पदावर नेऊन बसवत असतो. फक्त तुम्ही त्याच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केला पाहिजे. अविनाश करी आपुल्या ऐसे अविनाश करी. पण त्याच्यासाठी करावं काय लागते मग तुकोबाराय सांगतात मना पिसे गोविंदाचे लावी. मनाला त्या भगवान नामाचं वेळ लावून घ्यावं लागते, त्या गोविंदाचं वेळ आपल्या मनाला लावून घ्यावं लागते. जोपर्यंत तुम्ही त्याचं वेळ तुमच्या जीवनामध्ये लावून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला सुखाची प्राप्ती तुकोबाराय सांगतात कदापि होणार नाही. तुकोबारायने विचारलं काही लोकांनी, म्हणले महाराज हे कधी करता येते? तुकोबाराय सांगतात या जन्मामध्ये ते करता येतंय. या जन्मामध्ये तुम्ही भगवंताला आपलंसं करून घेऊन उत्तम अशा प्रकारची उत्तम कीर्ती तुम्हाला या जगामध्ये उरवता येतंय. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमती उरे कीर्ती मागे. एकदा तुम्ही त्याला जर आपलंसं केलं ना की मग तुमची उत्तम अशा प्रकारची कीर्ती या जगामध्ये राहते. बघा कीर्ती हे दोन प्रकारची असते, एक उत्तम कीर्ती एक अधम कीर्ती. बरोबर ना, कीर्ती रामाचीही झाली कीर्ती रावणाचीही झाली, कीर्ती कंसाचीही झाली कीर्ती कृष्णाचीही झाली. पण दोघांच्या कीर्तीमध्ये फरक आहे. बरोबर ना, कीर्ती मंबाजी बुवाची ही झाली. बरोबर ना, मंबाजी बुवाची आणि शोभा कासाराच्या बायकोचीही झाली नाही का. तुकोबारायच्या गात्यामध्ये त्यांचंही नाव आलं. बरोबर, पण त्यांचं नाव घेत असल्यामुळे आपल्या मनामध्ये भावना निर्माण होत नाही, पण तुकोबारायचं नाव घेतल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये भावना निर्माण होते. बरोबर, रामाचं नाव घेतल्याच्या नंतर अंतःकरणामध्ये भाव प्रेम निर्माण होतो, रावणाचं नाव घेतल्याच्या नंतर किळस निर्माण होते. दोघांची कीर्ती आहे. बरोबर ना, कंसाचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या मनामध्ये काहीतरी वेगळंच भाव निर्माण होते, कृष्णाचं नाव घेतल्याच्या नंतर आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी वेगळीच भावना निर्माण होत असते. याच्यावर एक कळतंय कीर्ती दोघांची, वाईट माणसाचीही कीर्ती जगामध्ये राहते, चांगल्या माणसांचीही कीर्ती जगामध्ये राहते, पण दोघांच्या कीर्तीमध्ये फार मोठा फरक आहे. तुकोबाराय सांगतात एकदा देवाला आपलंसं केलं ना की मग तुमची उत्तम कीर्ती उरते. तुकोबारायची भाषा बघा ना कशी आहे. तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तम ती उरे कीर्ती मागे. ती कीर्ती उत्तम, ती उत्तम कीर्ती जगा माझी उरे. पण कशामुळं काय केल्यानंतर होते, फक्त अंतःकरणामध्ये देव धारण करावा लागतोय. उभय लोकी उत्तम कीर्ती Thank you.
कीर्ती ज्ञानोबाऱ्याची या कीर्ती जगामध्ये नाही महाराज. तिन्ही लोकांवर त्यांची कीर्ती आहे. कशामुळं काय केले त्याने? काय नाही, स्वतःला देवासाठी वापरून घेतलंय म्हणून, दुसरं काय नाही. देव आपला असा केला म्हणून त्यांची उत्तम कीर्ती आहे. तुकोबारा सांगतात तुमची या जगामध्ये उत्तम कीर्ती राहावं असं वाटत असेल, देवाला आपलंसं करा, त्याला आपल्या चित्तामध्ये आणा, आपण त्याचं व्हा. एवढं केल्याच्या नंतर तुकोबारा सांगतात तुका म्हणे एका मरणेची सरी उत्तम ते उरे कीर्ती मावी येरती मायके दुःखाची जनिती नाही आदे अंते अवसानी. एकंदर चारही चरणाचा भाव ज्ञानोबाराने तुकोबाराने जशी बुद्धी दिली तसं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. उर्वरित फक्त 40 मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला अभंगाचा भाव थोडक्यामध्ये पाहायचा आहे. एकदा आनंदाने सगळेजण भजन करा. विठ्ठल प्रत्येकाला जीवनामध्ये एका गोष्टीची अपेक्षा आहे. कोणत्या गोष्टीची अपेक्षा आहे? प्रत्येकाला जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटतंय, पण नेमकं आपलं चुकतंय. आपल्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती का होत नाही याचा विचार प्रत्येकानं कधीतरी केला पाहिजे. का मिळत नसेल? एवढे प्रयत्न चालू आहेत मला, रात्र दिवस संसारामध्ये आपण करतो कष्ट कशासाठी सांगा बरं? कशासाठी करतोय? एकाच गोष्टीसाठी की आपल्याला कुठंतरी समाधान मिळेल, कुठंतरी सुख मिळेल. नोकरीवाला नोकरी करतो कशासाठी? शेवट काय बघा ना त्याचं, कुठंतरी समाधान मिळेल, कुठंतरी सुख मिळेल. माणूस बायको करतो कशासाठी? कुठंतरी सुख मिळेल, कुठंतरी समाधान मिळेल. प्रत्येक गोष्ट विचार करून जर पाहिले ना, आम्ही कीर्तन करतो कशासाठी? म्हणा पैशासाठी, म्हणा तुम्ही तर सगळेजण आमच्यावर टपून बसले म्हणा, नाहीतरी म्हणा, बरोबर ना? सगळेजण प्रत्येक जण जीवनामध्ये विचार करून बघा ना, प्रत्येक जण प्रत्येकाची एक अपेक्षा असते म्हणा, प्रत्येकाची अपेक्षा. जर शेवट जर आपण काढला ना, कुठंतरी आपल्याला सुख मिळेल, समाधान मिळेल, एवढीच अपेक्षा आपली असते, दुसरं काही नाही. माझ्या भाषेमध्ये सांगण्यापेक्षा साधू संतांच्या भाषेमध्ये जर विचार करायचा झाला, सर्व सुखाची आशा जन्म गेला,
वाळंबाच्या माध्यमातून प्रतिपादन केली. तुकोबाराय सांगतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. प्रत्येक जण सुखाच्या आशेवर जगणं चालू आहे. प्रत्येकांचं जगणं आज नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं परवा मिळेल, वर्षाला मिळेल, 2 वर्षाला मिळेल, अख्खं आयुष्य निघून चालले पण आतापर्यंत सुखी झालाय असा एकही माणूस या पृथ्वी तलावर पाहायला मिळाला नाही. बरं, कोणत्या गोष्टीची कमतरता तरी आहे का आपल्याला सांगा बरं? कोणत्या गोष्टीची कमतरता आहे? सगळं काही उपलब्ध असून सुद्धा आपल्याला सुखाची प्राप्ती होत नसते महाराज. आपल्या जर विचाराने विचार केला ना, आपला विचार कुठपर्यंत असतो बरं? प्रत्येकाची एक अपेक्षा असते, खायला चांगले मिळावं, राहायला चांगले मिळावं, लिहायला चांगले मिळावं. तुकोबारायची भाषा, खावी प्यावी ल्यावे बरे असावे सदैव शेची करी हाव संसारिक. प्रत्येक संसारिकाची एवढीच हाव असते, एवढीच अपेक्षा असते, एवढीच आशा असते. खायला चांगले मिळावं, राहायला चांगले मिळावं, अजून लिहायला चांगले मिळावं. कोणत्या गोष्टीची कमतरता आहे बोला बरं आपल्याकडं? काय खायला कमी आहे? खायला बोलाना हा खोकरण्याची मंडळी, खायला कमी आहे आपल्याला? काय कमी आहे महाराज? रोज जरी पंचपक्वान्न करून खावं म्हणलं तरी खाऊ शकतो आपण रोज. बरं, राहायला एकेकाचे 5-5 मजली बिल्डिंग आहेत, नाहीत का? नाहीत का? साधू संतांच्या संसारावरून जर पाहिलं तर आपला संसार कितीतरी पटीने चांगला आहे. तुकोबारायच्या संसाराचा विचार करा, ज्ञानोबारायच्या संसाराचा विचार करा. एक नाथबाबा जर सोडले ना, बाकी सगळ्या साधू संतांच्या संसाराचा जर विचार करायचा झाला तर त्यांच्या संसारापेक्षा आपला संसार कितीतरी पटीनं बरा आहे, कितीतरी पटीनं चांगला आहे. विचार करा, तुकोबारायची एक बायको खायला मिळालं नाही म्हणून मेली. आपल्याला सगळ्याला प्रमाण पाठ आहे, चरित्र सगळ्याला माहिती आहे, बरोबर ना? स्त्री एक अन्न करता मेली. खोकरण्यामध्ये असा एक तरी माणूस आहे का की ज्याची बायको खायला मिळाली नाही म्हणून मेली? हाय कोणी? बोलत चला गाड्या, मला खाली बसले म्हणे माना तर हलवा. तुम्हाला किती कळते का नाही हे तर मला कळू द्या. या करण्यामध्ये एक तरी माणूस असा आहे ज्याची बायको खायला मिळाली नाही म्हणून मेली. हाय कोणी? हाय महाराज? हाय? हा, जास्त खाऊन खाऊन एखाद्याची मेली असेल, पण खायला मिळालं नाही म्हणून मेली असा एकही माणूस पाहायला मिळत नाही गड्या, आहे ना? पण तुकोबारायच्या घरची परिस्थिती, खायला मिळालं नाही म्हणून एक बायको मिळाली. तुकोबारायच्या बायकोकडे एकच साडी होती, आपल्या बायकाकडं आपल्या कपाट, एक कपाट, 4-4 कपाट भरून एका बायकांची. तरी म्हणती नवऱ्याला अजून किरकिर लावलेलीच आहे, अधिक महिना आहे, साडी घ्या. आता नवीन निघाले कन्या पूजन, कुणीकडली परंपरा निघाली, कुणीकडून आली. चांगली, मला चांगलं वाटलं बरं का, कारण कमीत कमी त्या उद्देशानं का होईना, किती बिलिंदर कार्ट असू दे, पाय धुवून पाणी पिले तेवढं का होईना, मायबापाची तेवढी तरी सेवा अधिक महिन्याच्या काळामध्ये घडली. काही का असं ना, परंपरा चांगली आली म्हणायला हरकत नाही ना. कोणतंही कोणी असू दे, मातृपूजन आणि ते कन्या पूजन 2 पूजन झाले, बरोबर ना? काही का असं ना, मला चांगलं वाटलं बरं का ती गोष्ट केल्यामुळे. कसं कोणी असू दे, किती पेतात जरी असलं तर लाजून का होईना मायबापाचं पाय धुलेत, बरोबर ना? त्यांना कपडे वगैरे आणून दिले. वर्षभर कोण बघू दे की न बघू दे, पण काही काय असं ना, निमित्तानं कोणत्या का निमित्तानं होईना पण हात पाय वगैरे धुलेत, त्यांचे दर्शन घेतले, तेवढं समाधान वाटलं. अधिक मासाच्या काळामध्ये अधिक फलन, तेवढं तरी पुण्य पदरामध्ये पाडून घेतले. असो, माझं काय चालला होता विषय, तुकोबारायच्या संसाराचा विचार मी सांगत होतो. तुकोबारायच्या बायकोकडे एकच साडी होती, एकच साडी होती. आपल्या बायकाकडे एक साडी नाही, एक कपाट भरून साड्या. एखाद्या वेळेला चुकीनं जर नवऱ्यानं कपाट उघडला आणि साड्या जर बोकांडीवर पडल्या तर खाली दम कोंडून मरत, एवढे साड्या आहेत बघा एका बाईकडे, बरोबर ना? एवढे साड्या उपलब्ध आता. पण तुकोबारायच्या बायकोकडं तेवढं नव्हतं महाराज. काय होतं सांगा ना, काय होतं त्यांच्या संसारामध्ये? धन घरोघरी पोट भरे भिकेवरी जतन ती करी कोण गुरे वासरे. काय होतं तुकोबाराच्या घरी? धन कण घरोघरी. तुकोबारा सांगतात धन आणि कण हे बाकीच्या घरोघरी, आमचं पोट भरे भिकेवरी. कारण जतन ती करी कोण गुरे वासरे, कोण गुर वासर जतन करावं, तुकोबाराची भाषा आहे. आम्ही सदैव सूड जवळी येता चोर धावते, हे जाऊ उडती भिके कुतरी घर राखती नांदूक ऐशी सागा नाही तरी वाया आमचा संसार सुडक्यासारखा आहे. आम्ही सदैव
सदैव शुल्क म्हणजे कळतंय ना, शुल्क घर साफ करायचं असते, घर सारवायचं. अगोदरच्या काळामध्ये घर सारवायची घरं होती. आता काय सारवायचं बिरवायचं नाही राहिलं नाही. पॉलिश फरशीचा जमाना आलाय त्याच्यामुळं, बरोबर ना. आता पुसायचं आलंय, आता ते असं दांडी निघून असते काय तर काय वेगळे वेगळे निघाले आता. पण अगोदरच्या काळामध्ये घर सारवायचा जमाना होता. अगोदरच्या घरात शेण वगैरे घ्यायचं, गाईचं शेण घ्यायचं पवित्र आणि घर पवित्र करायचं. ते सार, ते जे सारवायचं जे कापड असते त्याला सुडक म्हणतात. आता ते सुडक किती हजारला ना ते बाबा. अय झोपलेले बाबा, सुडक झोप लागली तुम्हाला? सुडक्याची किंमत किती असते जोरदार? सुडक्याची काय किंमत सांगा. अंगावरचे फाटलेले कपडे जे फेकून देण्याचे वेस्ट कापड असतात त्याच्यापासून बनवलेलं सुडका असते, बरोबर ना. तुकोबारा सांगतात आमचा संसार तसल्या फाटक्या सुडक्यासारखा आहे. आम्ही सदैव सुडके. बरं एखाद्या वेळेला तसं तर चोर आमच्या घरी येतच नाही. घरात काय असलं तर चोर येईल ना. या 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 बसा, जिथं जागा मिळेल तिथं पटकन बसून घ्या. विठाल विठाल विठाल. सांगतात तसं तर चोर आमच्याकडे येतच नाही. समजा एखाद्या वेळेला आलाच, चोराचं नशीब फुटलं तर चोर यांच्या घरी जातो, बरं का. एखाद्या वेळेला चोर जर आमच्या घरी आला तर त्याच्याही मनामध्ये धाक निर्माण व्हावा अशी बेकार संसाराची आमच्या फाटक संसार एवढं आहे. जवळ येता चोर धाके, बरं जाऊ पुढती भिके. आमचं पोट कशावर भरतंय म्हणाल तर मी अगोदर बोललोय, पोट भरे भिके भरे. भीक मागावं, कुठं तरी मागावं, मधुकरी मागावं, मग आणावं, ते आम्ही खावं, असा आमचा संसार आहे. बरं त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन तुकोबारा सांगतात आमच्या घराला दरवाजा वगैरे नाही. दरवाजा कोणाच्या घराला असते? ज्यांच्या घरामध्ये काहीतरी आहे. कळालं ना. ज्यांच्या घरात काहीतरी आहे अशा माणसांच्या घराला दरवाजा असते. तुकोबारा सांगतात आमच्या घरातच काही नाही त्याच्यामुळे दरवाजा लावायचा काही संबंधच नाही. दरवाजा तर आम्ही लावला नाही. तसं तर घरच आमचं पाहायचं झालं तर कसं आहे, घर डायरेक्ट आम्ही लाईट वगैरे लावलं नाही. चंद्राचं उजेड रात्रीला पडतंय, दिवसा सूर्याचा उजेड आतमध्ये येतोय. त्याच्यामुळं आमचं टेन्शन घ्यायचं काही काम नाही, लाईट बिल द्यायचं काम नाही. बरं आम्ही घरासमोर वॉचमॅन ठेवत नाही. तुकोबारा सांगतात आम्ही घरा महाराज आता वॉचमॅन ठेवण्यासारखं काय आहे बरं तुमच्या घरामध्ये? तुकोबारा सांगतात वॉचमॅन म्हणजे पैसे देऊन ठेवलेले वॉचमॅन नाही. मग गावातले सगळे कुत्रे जमा होतात आणि आमच्या घरासमोर येऊन बसतात. जावं पुढती भिके, कुत्री घर राखती, कुत्री आमचे घर राखावं. एवढा फाटका संसार आहे का कुणाचा इथं बसलेल्या माणसापैकी? बोला ना. इथं बसलेल्या माणसापैकी एवढा फाटका संसार कोणाचा तरी आहे का? ज्यांना खायला मिळत नाही, ज्यांना घालायला कपडे सुद्धा नीट नाही. तुकोबाराच्या अंगावरचे कपडे तरी कुठं चांगले आहेत सांगा ना. आमचे कपडे बघा एक आहे. मला सांगा आपल्याला खायला चांगलं आहे, आपल्याला राहायलाही चांगलं आहे, आपल्याला लिहायलाही चांगलं आहे. सगळी गोष्ट असताना सुद्धा कुठंतरी समाधान मिळाले का हो आतापर्यंत? कुठंतरी आतापर्यंत एक माणूस असा हात वर करून सांगावा की मी जगातला सगळ्यात सुखी माणूस आहे का? कोणी बोला बरं. कोण सुख धरिले संसारी, कोण सुख धरिले संसारी.
कोणी संसारी राहू सांग मजबा हरी. या संसारामध्ये सुखी झालाय असा एकही माणूस नाही. कबीरजी महाराजाचं प्रसिद्ध भजन तुम्हाला सगळ्याला पाठ आहे. जो देखे सो दुखिया बाबा अरे सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा. या जगामध्ये सुखी माणूस आतापर्यंत पाहायला मिळाला नाही. का मिळत नसेल बरं? प्रयत्न नाहीत का आपले सुख मिळवण्यासाठी? नाहीत प्रयत्न. रात्र दिवस त्याच्यासाठी तर धडपड चालू आहे ना महाराज. नोकरी करतो, नाही ते धंदे करतो. ह्याचे टोपे त्याच्या डोक्यात, त्याचे टोपे त्याच्या डोक्यात, सगळ्याचे टोपे आपल्या डोक्यात. ह्याच्या पोळाचा दगड चोरून आण, त्याच्या शेतामधून पाठून चोरून आण. हे करतो कशासाठी सांगा? आपला संसार चांगला व्हावा, कुठं तरी सुख मिळावं म्हणून चालू आहेत ना धडपड. धडपड नाही का? प्रयत्न नाहीत का? प्रत्येकांचे प्रयत्न चालू आहेत, प्रत्येकांचं साया चालू आहे, प्रत्येकांची तळमळ चालू आहे. तरी ते का मिळत नसेल बरं? नाहीच का? नाहीच का? मला एक गोष्ट सांगा, नाही म्हणून तर मिळत नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. साधुसंत एवढं बोंडू तुम्हाला आम्हाला सांगतात बाबा, तुम्हाला सगळ्याला ठाऊक आहे संसार दुःखाचा आहे. चित्तीशीन त्याचा वाहो नये. अंतःकरणामध्ये त्याच्याबद्दल शीन, त्याच्याबद्दल एवढं असं आकर्षण होण्यासारखं काय का नाही महाराज त्या संसारामध्ये. तरी माणसं त्याच्याकडे आकर्षण होतात. चुकतंय आपलं कुठेतरी. एक गमत सांगू, आपल्याला सुख का मिळत नाही सांगू. आपण दुःखाला सुख समजून त्याच्या पाठीमागे लागलोय म्हणून आपल्याला सुख मिळत नाही, दुसरं काय नाही. आपण आपलं चुकतंय, आपल्याला जायचं आहे मुखेडला, आपण देगलूर गाडीमध्ये बसलोय, दुसरं काय नाही. किती दिवस प्रवास केल्यावर आपण मुखेडला जाईल सांगा बरं? जाऊ शकत नाही. आपला रॉंग नंबर लागलाय, दुसरं काही नाही. आपल्याला हवा असतंय सुख, पण आपण रस्ता धरलाय दुःखाचा. त्याच्यामुळे आपल्या पदरामध्ये दुःख येतंय, दुसरं काही नाही. खरं सुख कशामध्ये आहे बरं? खऱ्या सुखाची व्याख्या तरी काय आहे तेच आपल्याला अजून कळाली नाही. खऱ्या सुखाची व्याख्या माझ्या माऊली ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केली बघा. माऊली ज्ञानोबा सांगतात, किंबहुना सोये जीव आत्मयाला आहे तेत जे होय तया नाम सुख. माऊली ज्ञानोबा सांगतात बाबा, जीव आत्मा दोन एकत्र होणं याचं नाव सुख आहे. आणि आपण करतो का ते? आपण ते करत नाही. आपण संसारामध्ये सुख शोधण्यासाठी वेळे झालेली माणसे माझ्या संसारासाठी, बरोबर ना? गुंतलो या संसारे पैसा झालो से अंध मी माझे वाढवणे माया तृष्णेचा बाध सहित नदीसेची केला आपुला वड लागले काळ पाठी सडे काम हे क्रोध आता मज दृष्टी देये पांडुरंगा माय बाबा. साधू संत वर्णन करतात, प्रत्येक जण संसारामध्ये गुंतले महाराज. विषय ओढी बुंदले जीव आता याची कोण करील किव उपसे नारायणी भाव पावनी ठाव नरले विषय ओढी बुंदले जीव. आपण सगळेजण विषयामध्ये रममान झालोय, या विषयातच सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय म्हणून ते आपल्याला भेटत नाही, दुसरं काही नाही. खरं सुख साधू संतांना कळाले म्हणून संसाराच्या नावाने शून्य घालून त्याने पुण्य केले, बरोबर ना? संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. मी काय सांगत होतो, साधू संतांच्या संसारावरून जर पाहिलं तर आपला संसार कितीतरी पटीनं बरा आहे, पण सुखाचा पत्ता आपल्याला सापडला नाही. आणि सुखाला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही, तुकोबऱ्याचे कितीतरी प्रमाण आहे. सुख आमच्या घरी अरे आमच्या दारामध्ये लोळणी घालते महाराज, लोळणी घालते. आमचा कुठंतरी वापर. बरं आपण मला एक गोष्ट सांगा, ज्याच्या पाठीमागं आपण लागलो का नाही, साधू संत सांगतात सोलिपचे सुख अति सुखावनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या संदावन सडे चौक रंग माळा या संताची घरी
समागमे किंवा या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी तुकोबारा सांगतात आमच्या संसारात काही नाही, पण आमच्यासारखा सुखी आणि समाधानी या जगात कुणी नाही. तुकोबाराचे शब्द कितीतरी प्रमाण आहेत महाराज. तुकोबारा सांगतात आमच्याकडे सुखाला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. म्हणजे आमच्याकडे रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती. रिद्धी सिद्धी आमच्या दारामध्ये येतात, आमचा वापर करावं, कुठंतरी आम्हाला वापर करा, यूज करा आमचा, असं म्हणून हात जोडून आमच्या समोर उभं टाकतात. ज्या मोक्षासाठी आपण रात्रंदिवस तळमळ करतो तुकोबारा सांगतात आमची बायको बनवली आम्ही तिला, बरोबर ना. आमच्या दारामध्ये दासी बनवलंय. मोक्ष आम्हा घरी कामा रे दासी होय सांगवायची तुका म्हणे. जड चाललंय का तुम्हाला कीर्तन? जड चाललंय म्हणून तर चालले ती आहे ना. हे कसं आहे तुमचं गाव थोडस कीर्तन ऐकणार आहे म्हणून हे काढले भांडवल, नाही तर असलं म्हणजे हे चिल्लर चाललं तर सांगता येते महाराज, कोणालाही सांगता येते आहे ना. जावईन सासून सासरा आणि कीर्तनामध्ये अशा सासू सासऱ्याची गोष्टी ऐकण्याची अपेक्षा सहसा तर तुमच्यासारख्या माणसाला तरी नाही, कारण तुमचं गाव मुरलेलं लोणचं आहे, बरोबर ना. तुमचं गाव परमार्थामध्ये मुरलेलं आहे, त्याच्यामुळं आहे ना. कमीत कमी तुम्ही तरी ही अपेक्षा करू. आता या लेकरांना काय कळत नाही, जाऊन यांचा विषय सोडा तुम्ही आहे ना. यांचा काही विषयच नाही. आता यांना मोबाईल द्या तुम्ही, रात्रभर बसून राहतील, रात्रभर हलणार नाही, जागेवर हलणार. अशा पापण्या सुद्धा लावणार नाहीत यांच्या, अशी पापण्या डोळ्यातून जीव गेल्यावर बघतील मोबाईल. काय समजायचं, लक्ष द्या माझ्याकडं. थोडं चिंतन सांगतो. झालं आता संपलं विषय, कीर्तन संपवलं आपलं मनात. असं आपल्याकडे वेळही कमी आहे. तुकोबारा सांगतात बाबा जे सुख तुम्हाला बघायला सुद्धा मिळत नाही ते आम्हाला भोगायला मिळते. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे, भोग सुखाचे सोहळे तुम्ही डोळा नाही देखील ते आम्हा मिळे. एवढा अधिकार एवढं सुख आमच्या घरामध्ये आहे. त्याच्यामुळे आता आमच्याकडे सुखाला कमतरता नाहीये. एक विचार करा, संसारामध्ये सुख नाही असं सांगणारे कितीतरी शेकडो प्रमाण आपल्याला गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. बरं, परमार्थामध्ये सुख आहे हेही आपल्याला माहित आहे, पण लोक परमार्थ जास्त करतात का संसार? बोला ना. परमार्थ आपण जास्त सायास करून करतो का संसार जास्त सायास करून करतो? बोला ना. पडिला नामाचा विसर वाढविला तुकोबाऱ्याचं काय सुंदर प्रमाण आहे. पडिला नामाचा विसर आणि काय केले? वाढविला संसार वाढविला, नामाचा विसर पडला. खरं सुख कशामध्ये आहे आपल्याला कळालं नाही, म्हणून अशी अवस्था झाली आपलं, दुसरं काय नाही. ज्ञानोबाऱ्याची भाषा मी सुखाची व्याख्या सांगितली. सुख कशाला म्हणावं? किंबहुना सोय जीव आत्मयाला आहे. या जीवाला आत्म्यापर्यंत म्हणजे भगवंतापर्यंत परमात्म्यापर्यंत जाऊन नेणं याच नाव खरं सुख आहे. पण आपण ते करण्याचा प्रयत्न करत नाही. मला आपण नेमकं तिकडे जाण्याचं विसरतोय आणि संसारामध्ये गुंतून असे पडलो का नाही, असं गुंतलोय का नाही, असं गुंतलोय. कसं सांगू? गुळ असते बघा, गुळ सगळ्याला माहिती. गुळाला लागलेला मुंगळा कसा गुंततो याच्यामध्ये? पूर्ण गुळ पाहिले ना, खाल्ले ना. गुळाला लागलेला ते असते बघा ती मुंगळा. एकदा जर त्या गुळाची गोडी मुंगळ्याला लागली, मुंगळा अर्धा तुटून जातो पण बाहेर निघत नाही महाराज. आपलंही तसेच झाले, बरोबर ना. हे मुंगळे सुद्धा संसाराला असे गुंतलेत का नाही, अर्धे तुटून जातात पण बाहेर निघत नाही, बरोबर ना. बाहेर निघावंसं वाटत सुद्धा नाही आपल्याला. काय गमत असेल विचार करून बघा. किती गोड लागते आपल्याला संसार करत असते वेळेस, विचार करून बघा. तुमचं सांगत नाही मी, सगळ्याच सांगतोय. तुम्ही म्हणा तुम्ही लई शहाणे आहो का? हा, बरोबर ना. सगळे झाले त्याच्यामध्ये, पकवादवादक आले, गायक आले, सगळे आले त्याच्यामध्ये आहे ना. एवढा संसार गोड लागतो महाराज. एक सांगू, साधू संतांना संसार परमार्थासाठी केला, आपण परमार्थ संसारासाठी करतोय. विठ्ठल माणसाने जेवण कशासाठी करावं? जेवण जगण्यासाठी करावं, बरोबर ना. जगाव कशासाठी? जेवण्यासाठी, बरोबर ना.
दोनच काम माणसाला जेवण जगायसाठी करावं आणि जगावं जेवायसाठी, दुसरं काम करू नये आपण, बरोबर ना? साधू संतांना जेवण केले, पण कसं काय खाण्यापिण्याचा विचार केला नाही महाराज परमार्थ करत असते वेळेस. पाहुणी या झाडे वरवडोनी पाला खाऊनी विठ्ठला आळवावे कन्या भाकरीचे खाणे मुखी राम नाम गाणे कन्या भाकरीचे खाणे. एक कळते भजन करण्यासाठी चांगलंच खावं लागतंय असं काही नाही. काहीही खाऊन भजन करता येते. खाणं इम्पॉर्टंट नाही, भजन करणं इम्पॉर्टंट आहे. विठाल आपलं जीवन खाण्यामध्ये चाललंय बघा. मुरारी बापूंचं एक वाक्य आहे, जिसका भजन बढ़ता है उसका वजन घटता है. हिंदी कळते ना? जिसका भजन बढ़ता है उसका वजन घटता है. आता आमचं वजन वाढलंय म्हणल्यावर उलट करा ना तुम्ही, आमचं वजन वाढलंय म्हणून वजन कमी झालंय, दुसरं काही नाही माझं ना. वजन कमी वजन जास्त, बरोबर? आमचं वजन मारणं चालू आहे आणि त्या वजन मारण्यामध्येच आयुष्य बरबाद होऊन चाललंय. परमार्थ करत असतेवेळेस खाण्याची अपेक्षा करू नये महाराज. एक गंमत सांगू, शरीर के लिए भोजन आवश्यक है. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है वैसे मन के लिए भजन आवश्यक है. एवढं मात्र लक्षात ठेवा. माणसानं भजन करण्यासाठी खात जावं, खाऊ नये असं माझं मत नाही. भजन करावं. ज्या गावामध्ये खाल्ले कमीत कमी इमानदारीनं त्या गावात तरी भजन करावं. बोलतंय ना? ज्या गावामध्ये आपण खाल्ले, ज्यांचं खातो त्या गावामध्ये तरी इमानदारीनं भजन करावं. सध्या भजन झाले कमी, बरोबर ना? एक गंमत सांगू तुम्हाला, कोणत्याही कीर्तनकाराला विचारावं गड्या काकडा किती काकडा करतोस काय, हरिपाठ करतोस काय, किती कीर्तनकार निघतेत बरं? इमानदारीने सांगा. तुम्ही इथून पुढे का नाही कीर्तनकार घेत असते वेळेस तुम्ही युट्यूबला बघून शॉर्ट व्हिडिओ बघून तुम्ही कीर्तन घेत जाऊ नका. त्याला म्हणावं तू मागितले तेवढे पैसे देतो, इथं ये हरिपाठ कर आणि काकडा म्हण, तुला पाहिजे तेवढं दक्षिणा घे. किती कीर्तनकार पास होतील म्हणतो मी? बोला बोला, किती कीर्तनकार पास होतील? त्याला म्हणावं तू पाहिजे तेवढी दक्षिणा घे. 70,000 घेऊन आहेत माणूस कीर्तनकार. हे 2 तासाचे 70,000, कुणी लाख घेते. त्याच्या मनावर चाललंय सध्या आहे ना. आणि लोकही त्यांना उल्हासानं बोलवतात. किती लोकांची किती असेल तयारी हे विचार करा. मला कधी कधी लोकांच्या बुद्धीची कीव येते. येत काही नाही वांग, पण पैसे बघलं तर फक्त युट्यूब बघायला लागेल सध्या. पण एक गंमत सांगू, जे दुकान असतात की नाही, दुकान लावत असते सावकार चमकीची वस्तू म्हणजे जे मेन वस्तू आहे ते पुढे लावते, मागे सगळं भंगार भरलेलं असते दुकानामध्ये. काही मंगूर फुलं वगैरे थोडस आहे ना दुकानाच्या आतमध्ये जाऊन घुसून बघत जा, नंतर मग गिराईक करायचा. कळालं ना मला काय सांगायचंय ते कळवून घ्या. दादाची परंपरा सांगतो तुम्हाला. धोंडोपंत दादाची परंपरा आजही कमीत कमी 5 तास गात्याचं भजन होते. आता इकडं आपली परंपरा आम्ही हळूहळू मोडायला लागली. मला धोंडोपंत दादाच्या फळावर आजही 5 तास गाता भजन होते. आणि एक गाता भजनामध्ये कमीत कमी रोज 100 ते 150 अभंग झाले पाहिजे. 5 अभंग कुतू म्हणतोय आम्ही गात्याची, बरोबर ना? गाता भजन तसं तर राहीलच नाही. हरिपाठाचा तर पत्ता नाही. मोठे आता गायक कीर्तनकार तर हरिपाठला नाहीतच. काकड्याला तर विषय सोडून द्या. आता काकड्याचे काही स्पेशल माणसं आहेत, सगळे वाकडे झालेले. काकड्याचे माणसं सगळे वाकडे झालेले, असे सगळे डायनामा गेलेले, वायरी तुटलेले, बल्पशाट झालेले. बघा त्यांचा काकडा जर काळावर पडला तर हे काही किरकिर लावले नाही असं वाटतं. चांगला काकडा म्हणून काकड्याचा आनंद वेगळा असतो महाराज. कधीतरी दिंडीमध्ये येऊन काकडा आहे का, मग तिथं सगळेजण काकडा म्हणतात, मग तिथं काकड्याचा आनंद असतो. नाहीतर सप्त्यामधला काकड्याचा आनंद गेला. काही दिवसाला तर का नाही काकडा फक्त काशीत लावावं लागला. आता फक्त काकडा करणारे माणसं राहणार नाही, पाठांतरच नाही. सगळं मोबाईलवर महाराज आहे ना.
कीर्तनकाराचा अभंग, कीर्तनकार कोणताही अभंग होते, काढला मोबाईल, पाठ करायचं काही कामच नाही, ठेवला मोबाईल समोर, झालं का? है ना? पाठांतर करावं. खरंच आमच्या विष्णू महाराजांना खरंच पाठांतर लय चांगले केले महाराजांनी, अभिमान वाटतो. खरं पाठांतर थोडस करावं माणसं, आहे ना, करावं. कधीतरी वाटावं की बाबा मला हे पाठ झालं पाहिजे, काहीतरी अंतःकरणामध्ये जिज्ञासा लागते. हो, इच्छा. सध्या गायकाला पाठ नाही, उगा ऊ आ ऊ धसापसा घसापसा धसापसा घसापसा म्हणजे की झालं. तसं जमत नसते. परमार्थ, ओरिजिनल परमार्थ. आणि म्हणून तर आम्हाला सुख मिळत नाही, दुसरं काय नाही. भजन करूनही आम्ही दुःखी काय, पाठा म्हणजे असं आनंद मिळत नाही मला, आहे ना. भजनाचा आनंद घेणारे कमी झाले सध्या लोक. असू शोकांतिका आहे. आता आपल्याला त्याच्याबद्दल जास्त खरं बोललं की मिरची लागते. विठाला साधू संतांना सांगितलंय, बाबांनो, जीवनामध्ये जर तुम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही संसार करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण पाठीमागं थोडस बघा, पाठीमागच्या मोठ्या मोठ्या राजा महाराजांनी फार मोठा संसार करून पाहिलाय, त्यांना संसारानं सुखी केलं नाही महाराज, त्यांना संसार सुखी. बघा ना, आपण फक्त आपल्याकडे एकच बायको आहे, 2-3-4 लेकरं असतात. अगोदरच्या काळामध्ये बघा, एका राजा महाराजाला 100, 200, 500, 1000, 2000, 5000, 10000 बायका होत्या. कसं सांभाळत असतील मला माहिती नाही. तुम्ही म्हणाल मी काय तिथं पाहायला गेले नव्हतं, फक्त साधू संतांना सांगितलं की अगोदरच्या काळामध्ये राजा असे होते बाबा, ज्यांच्या घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. हे मदालसा नावाची एक आई झाली आमच्या वारकरी संप्रदायामध्ये. त्या मदालसेनं आपल्या 5 दिवसाच्या बाळाला पाण्यामध्ये टाकून ते उपदेश करते. बघा, सध्याच्या आया आपल्या मायानो ऐका, तुमच्यासाठी आहे, आपणही आपल्या बाळाला पाण्यामध्ये टाकतो, पण काय म्हणतो असे अभंग. कोणती आई अभंग म्हणते आपल्या बाळाला पाण्यामध्ये टाकून? सांगा बरं. यू 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 हड 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 हर हड हड कुद्या 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 हड हड चु 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 चु. आपल्या आया बरोबर ना, ते हड हड लहानपणापासूनच ऐकते, म्हणून मोठं झालं की हड हडच करते, दुसरं काय नाही. जैसे को वैसा, बरोबर ना. बीज बोया बबुल का तो आम का से खाऊंगे, बरोबर ना. म्हणून माणसाला का नाही, लहानपणापासून संस्कार आपल्या पोराला चांगले व्हावा असं वाटत असेल तर त्या मदालसेकडे बघा. ते मदालसा आई तिच्या बाळाला सांगते, बाळा, अरे पाठीमाग फार मोठे मोठे राजे झालेत, त्याने संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांना संसाराने सुखी केलं नाही. 18 भार वनस्पती फळे फुले ओळती, 22 त्या पोकरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राजराणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेवेती. ज्या ती एवढं सगळं सोडून वनामध्ये जाऊन प्रभूचं चिंतन करतात, त्या ती समजून घ्यावं, संसारी जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्यता कोणी गेले थोडे, ते काय वेळ म्हणावे. साधू संतांना तुम्हाला आम्हाला वर्णन करून सांगितले, बाबा, ज्या अर्थी संसारामध्ये सुख नाही म्हणून त्यांनी हे सगळं सोडलंय आणि परमात्म्याचं नाशी नातं जोडलंय. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. कोणतं?
जगद्गुरु तुकोबाला सांगतात, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खरंच सुख मिळावं, ओरिजिनल सुख मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक काम करा. आपला तो एक देव म्हणजे कोणता देव? जो सगळ्या देवाचा देव आहे तो. देवालाही आपल्या धर्मामध्ये काही कमी नाही. हिंदू धर्मामध्ये देवाला ऊत आलाय महाराज सध्या आहे ना, म्हणून तुकोबाने एक शब्द वापरलाय. एक शब्द कोणताही धरा पण एक धरा, बरोबर ना. सगळ्या देवाच्या पाठीमागे लागू नका. सध्या आम्हाला बडापहाड सुद्धा पूर्ण केले, कळालं ना. बडापहाड कळालं ना, पेद्दा गुट्टा. आम्हाला काय झालं हिंदूच्या लोकांना काय कळायला तयारच नाही बघा महाराज. काय झालंय, कुणीकडला फाड घुसलाय डोक्यामध्ये, काही कळायलाच मार्ग नाही ना. कोणताही देव फक्त कळावा, देव नवसाला पावते म्हण. या देवाची पूजा केल्यावर पोरग होते म्हण. बघा तुम्ही पायाची गर्दी. ह्या महाराजाकडे गेल्यावर साखर दिल्यावर पोरग होते म्हण. कळाव, फक्त कळाव हो, कळाव. फक्त काळावर त्यांच्या बातमी पडावं. कुणीकडेही उग पळतेत महाराज, कुणीकडेही. सैर सुटले हो लोक, सैराट झाले, सैराट. कळालं ना. भलत्या सगळे धावे सैराट. जिकडं नको म्हणलं तिकडं तर जास्त लोक धावाय जास्त. मला एक गोष्ट सांगा, खरा देव बरं, देवाची कमतरता नाही, बरोबर. जाऊन द्या, आपला तो विषय नाही. देवाची कमतरता राहिली नाही. तुकोबाला सांगतात सगळ्या देवाच्या नादी लागू नका, बरोबर ना. कोणता तरी एक पक्का करा आणि त्याचीच भक्ती करा. जर तुम्हाला महादेव आवडत असेल तुम्ही त्यालाच पकडा. जर तुम्हाला पांडुरंग आवडत असेल तुम्ही त्याला धरा, कोणता तरी एक धरा, बरोबर ना. जर तुम्हाला दत्तप्रभू आवडत असतील तर तुम्ही त्याचीच भक्ती करा, बरोबर ना. कुठलं का देवाची भक्ती वेगळी आहे महाराज आपली. कुठली की वाराला एक देव, वाराला एक देव, बरोबर ना. आज कोणतं वार आहे बाय? आज काय की मला झोप, तू झोप थोडा वेळ, झोप. एका बी मस्त आवाज, खाली गादी आहे, झोप आराम. येताना रग घेऊन याच होय. कसा बसलाय बघा उग मुख्यमंत्री बसल्यावर. कोणता वार आहे संडे. तुम्हाला संडे मंडे माहित आहेत पण विचित्र काय झालंय सध्या. ऐका, लक्ष नाही का. रविवाराला का वेगळंच देव, सोमवाराला का वेगळंच देव, मंगळवाराला का वेगळंच देव. आईसा खंड भजन करी. आता सगळे देव मला पाठ आहेत पण सांगत नाही मी. सगळे देव पाठ आहेत, वार पाठ आहेत, सगळं पाठ आहे, बरोबर ना. सगळं सांगत बसायची गरज नाही. तुम्ही ते ऐकून सगळं तुम्हालाही पाठ झाले, त्याच्यामुळे तुम्हाला सांगत बसायची गरज नाही. तुकोबाला सांगतात बाबा, असा वाराला एक देव बदलू नका आणि जिकडं देव भेटेल तिकडं धावू नका. फक्त कोणता तरी एक देव पक्का करा. आपला तो एक देव करून घ्यावा. जोपर्यंत तुम्ही त्याला अभ्यास करत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये सुख मिळत नाही. पण बाकी संसाराकडून सुखाची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. त्यांना आतापर्यंत पाठीमागं कोणाला सुखी केलं नाही, आताही कोणी सुखी नाही आणि भविष्य काळामध्ये या संसाराकडून सुख मिळेल याची गॅरंटी नाही. म्हणून तुकोबाला सांगतात, नाही आधी अंत्य अवसानी. एकदा अशा हात वर करा, सगळेजण करा. तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद सुख मिळावा असं वाटत असेल. अधिक महिना आहे, अधिक महिन्यामध्ये अधिक पुण्य पदरामध्ये पाडून घेण्यासाठी एकदा आनंदानं सगळेजण भजन करा. विठोबा कोणी म्हणलं नाही म्हणा. टाळ्या वाजवले तसे टाळा वाजवायला टाळाटाळी करत जाऊ नये माणसाला. मी तुम्हाला अगोदरच बोललेलं आहे कीर्तनामध्ये. माणसाला टाळ्या वाजवायला टाळाटाळी केले की मग पुढचा जन्म हात देत असल्यामुळे देव पण टाळाटाळी करते. त्याच्यामुळं आता टाळ्या वाजवायला टाळाटाळी
केली नाही, पण तोंडानं नामस्मरण केले नाही, बरोबर ना? तोंडानं नामस्मरण केले, खरं खरं सांगा बरं तुम्ही. पोळ्या ज्या झाले, दुसरं काय नाही. सध्या कुणीकडेही जा पोळ्याचंच वातावरण आहे, बरोबर ना? पहिला काय पोळ्याच्या दिवशीच पोळ्या मिळत होती आता अगोदर. सध्या आता काय धोंड्याचा महिना असल्यामुळे नवीन नवीन जाव्याची तर लय मजा आहे महाराजात, आहे ना? नवीन नवीन ज्यांचे लग्न झाले त्यांचं तर काय बघायचं कामच नाही. असू दे, लक्ष द्या माझ्याकडं. अधिकस्य अधिक फलम. या महिन्यामध्ये का नाही, जेवढं तुम्ही पुण्य कराल त्याच्यात 10 पट पुण्य मिळत असते म्हणे. समजा तुम्ही 10 रुपये जर दान दिलं तर तुम्हाला 100 रुपये दान केल्याचं पुण्य तुमच्या पदरामध्ये पडतंय. कळालं ना तुम्हाला? म्हणजे तुम्ही जर या महिन्यामध्ये जर 1000 रुपये जर दिले ना, सहकार्य 1000 रुपये जर दिले तर तुमच्या खात्यात 10,000 जमा होते. तुम्हाला काढून घेतलं तर दुसरं काढून घेतल्यावर कमी होते, दुसरं काय? जसं ऐका ना, पुण्य जसं 10 पटीने वाढते, पापही 10 पटीनेच वाढत असेल ना. त्याच्यामध्ये काय जैसे को वैसा, बरोबर ना? जसं पुण्य 10 पटीने वाढते तसं पाप केल्याच्या नंतर 10 पटीने वाढते. म्हणून या महिन्यामध्ये लोक सोडून देतात खाणं, म्हणजे खाणं बंद करतात, आहे ना? श्रावण महिना म्हणा, अधिक महिना म्हणा, म्हणजे खाणं म्हणजे दुसरं काहीतरी तुम्ही काय तंबाखू बिंबाखू खाणं म्हणलं, दुसरं काय नाही. दुसरं काय आणून नका डोळ्यासमोर. किती जण तंबाखू सोडले बरं अधिक मासामध्ये? हात बंद करा बरं. तंबाखू खाय ना तुम्ही? तंबाखू खाय ना वाटते ह्या गावामध्ये कोणी पण नाही. चांगले माणसं आहेत, एवढे सत्य मध्ये म्हणल्यावर तंबाखू खाणार कोणी नसलच इथं, आहे ना? तुम्हीच आहो नाही ना? कोणी नाही म्हणा तंबाखू खाणार. असलं तर सोडून द्या, आहे ना? अधिक महिना आहे, चांगला महिना आलाय बाबा. काही का असं अधिक महिना पाहायला मिळालाय आपल्याला. कोरोनातून वाचून येऊन अधिक महिना बघायला मिळालाय, बरोबर ना? सोडून टाकलं तर काय हरकत नाही आता सध्या सोडायला, बरोबर ना? अधिक असे अधिक फलम पदरामध्ये पाडून घ्या. कोणाला जर कोणतं व्यसन असेल तर थोडस वेगळं निघा, वेगळं व्यसन सोडून द्या. व्यसन सोडून महाराज भगवंताच्या नावाचं व्यसन जोडून घेतलं पाहिजे हो. त्याच्यामध्ये खरं समाधान सुख असते. साधू संतांना व्यसन लावून घेतलं होतं, व्यसन नावाचं व्यसन, भगवंताचं व्यसन लावून घेतलं होतं. आपण दुसऱ्याचं व्यसन लावून घेतलंय, त्याच्यामुळे इकडचं व्यसन आपल्याला आवडतच नाही. साधू संतांना जे व्यसन लावून घेतलंय ते लावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ऐका, जगद्गुरु तुकोबाला सांगतात, संसाराकडून माणसानं सुखाची अपेक्षा करू नये. जर तुम्हाला खरं सुख मिळावं असं वाटत असेल तर माणसानं एक काम करावं. लावी मना पिसे मला
मनाला गोविंदाच्या नावाचं पिस लावून घेतलं पाहिजे, म्हणजे वेळ लावून घेतलं पाहिजे. वेळ लावून घ्यावं. कोणतं? जोपर्यंत तुम्हाला त्याच्या नावाचं वेळ लागत नाही तोपर्यंत तुम्हालाही म्हणजे त्यालाही तुमच्या नावाचं वेळ लागत नाही. जगद्गुरु तुकोबारायाच्या साधू संतांचा जर विचार करायचा, प्रत्येक साधू संतांचा विचार करा, त्यांनी आपल्या आपल्या जीवाला त्याच्या नावाचं वेळ लावलं होतं. म्हणून भगवान परमात्मा त्यांच्यासाठी वेडा झाला होता. वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला, लाचावला भक्तीसी. भगवान परमात्मा त्यांच्यासाठी वेड होतो जे त्याच्यासाठी वेड होतात. शबरी वेडी झाली होती, भगवान परमात्मा तिच्यासाठी वेडा झाला. का नाही बोला ना. शबरीचे पोरं खाण्यासाठी भगवान परमात्मा तिथपर्यंत गेलाय. कुठपर्यंत? जिथं शबरीची मोठी होती तिथपर्यंत. काय केलं होतं सांगा ना? काय केलं होतं शबरीने? काही केलं नव्हतं मला, फक्त आपल्याला वेळ लावून घेतलं होतं त्याच्या नावाचं. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, तू माझी बालना रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. अरे रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, बीत रे उमरिया, रामा रामा रटते रटते, रामा रामा रटते रटते, बीत रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, शबरी के डगरिया, रामा रामा रटते रटते, बीत रे उमरिया, रामा रामा रटते, बीत रे उमरिया. रघुकुल नंदन कब आओगे. कधी येशील रे रामा माझ्या आश्रमामध्ये, तू कधी येशील? हे वेळ लागलं होतं मला शबरीला, वेळ. बरं काय चांगल्या कुळामध्ये जन्माला आली होती का हो? चित्र डुकर मांजर बकरे मारून खाणारी जात म्हणजे भिल्लाची जात आहे. त्या भिल्लाच्या कुळामध्ये जन्माला आलेली शबरी, पण मनाला वेळ लागली होती भगवत नामाचं. म्हणून भगवान परमात्मा तिच्या घरी गेला, शबरी भगवंताच्या घरी नाही. देव आपल्याही घरी येतो महाराज, देव आपल्याही घरी येतो, पण घराला तसं बनवावं लागतं. बरोबर ना? शबरीनं आपल्या घराला तसं बनवलं होतं. आपल्या घर तर कुठं होतं हो? झोपडी होती. त्या झोपडीमध्ये भगवान परमात्म्याचं चिंतन करत होते. बरं मला सांगा, रामाला पोरं मिळाली नव्हती, मिळत नव्हती का? सांगा ना. वनामध्ये पोरं मिळाली नसते रामाला? आपण सगळे चरित्र ऐकले, रामाला वनामध्ये पोरं मिळाली नसते का? वनातच राहतो होते, अरण्यातच राहत होते ना राम, त्यांना पोरही मिळाले असते. बरं आणून देण्यासाठी लक्ष्मण भैया सज्ज होती ना, तयार होते नव्हते का? सांगा. बरं बोरच खायचे होते, बोर जर खायचे असते तर राम स्वतःही जाऊन बोरं खाऊ शकले असते का? मिळाली नसते का त्यांना? अरे जो जगाची निर्मिती करतो त्याला बोर निर्माण करणं कोणती मोठी गोष्ट आहे सांगा. सगळं काही करता आलं असतं, पण शबरीच्या झोपडीमध्ये जातात आणि तिचे उष्टे बोरं खातात. का खात असतील सांगा ना? बोरं मिळत नाहीत म्हणून? बरं मला सांगा, उष्टे बोरं खाल्लेत का? तिने काय लई दंतकांती लावून दात घासत होती म्हणून? दिसायला चांगली होती म्हणून? कोणत्या गोष्टीची काय होतं सांगा बरं तिच्याकडं? काही नव्हतं महाराज, फक्त आणि फक्त प्रेम केलं होतं देवावर म्हणून. अंतकरणातून जीव लावला होता भगवंताला म्हणून, दुसरं काही नाही. तुम्ही जेव्हा अंतकरणातून जीव लावाल, जेव्हा तुम्ही अंतकरणातून भगवंतावर प्रेम कराल, जेव्हा तुम्ही त्याच्या नावाचं वेळ तुमच्या जीवनामध्ये लावून घ्याल, त्या दिवशी भगवान परमात्मा तुमच्याही घरी येतो. येत नाही असं नाही, काय म्हणतो मी, देव येत नाही असं नाही, आपण त्याला बोलवत नाही हे खरं आहे. देव येत नाही की आपण त्याला बोलवत नाही? खरं खरं सांगा इमानदारीने, आपण त्याला बोलवलं का कधीतरी? त्याला उगा निमित्त सारायचं म्हणून करणं वेगळं आणि अंतकरणातून करणं वेगळं. भक्ती जास्त करा असं काही नाही. काय म्हणतो मी, भक्ती रात्रंदिवस देवावर पाणी ओतत बसा, रात्रंदिवस त्याच नामस्मरण करत बसा असं काही नाही.
थोडं करावं पण चांगलं करावं. ऐका महिमा धरणीचे. ऐका महिमा आवडीचे ऐका. काय ऐका? फळे खाय बिल्लनीची, उच्चिष्ट ती फळे खाय बिल्लनीची, आवड तयाची मोठी देवा. बस दुसरं काही नाही महाराज. आवड होती, मोठी आवडी होती, थोर होती, म्हणून तो प्रेमाचा केला असल्यामुळे भगवान परमात्मा तिच्या घरी जातो, तिचे उष्टी पोरं खातो. का? फक्त एकच कारण आहे, आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या नावाचं वेळ लावून घेतली होती शबरी म्हणून. दुसरं काही नाही. तिच्याकडे कोणत्याच गोष्टीची उपलब्धता नव्हती महाराज. ती का दिसायला चांगली होती म्हणून नाही, तिने का लई स्वच्छ राहत होती म्हणून नाही, दिवसातून 4-5 बार आंघोळ करत होती असंही काही नाही, राहायला घर चांगलं होतं असंही काही नाही, खात चांगलं होती असंही काही नाही. बरोबर ना? आपण सगळं काही आपल्याकडे उपलब्ध असून फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे, आपण देवाच्या नावाचा वेळ लावून घेतला नाही म्हणून सुख मिळत नाही. दुसरं काही नाही. जोपर्यंत तुम्ही त्याच्या नावाचा वेळ लावून घेत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देऊ शकत नाही. तुमच्या बापाला आतापर्यंत मिळालं नाही, तुम्हाला कुठे मिळणार आहे ना? मोठमोठे गेले महाराज, आले गेले, त्यांना सुख मिळालं नाही. आणि ज्याने ज्याने भक्ती केली त्यांच्या जीवनामध्ये सुखाला काही कमी कमतरता पडली नाही. आपण भक्ती ज्या अर्थी आपल्याला सुख मिळत नाही त्या अर्थी ठरवून चला की आपण भक्ती करत नाही. इमानदारीनं भक्ती करून बघा कधीतरी. आणि जेवढा आनंद या नामामध्ये आहे करायचं, जेवढा आनंद या नामस्मरणामध्ये आहे, भक्तीमध्ये आहे, कीर्तनामध्ये आहे, ते सुख तुम्हाला संसारामध्ये किती प्रयत्न केल्यावर मिळत नाही महाराज. कितीही सायास करा, माणसं फक्त मोठेपणासाठी मध्येच संसारामध्ये, दुसरं काही नाही. काय म्हणतो मी? संसारामध्ये माणूस फक्त मोठेपणासाठी मरतो महाराज, दुसरं काही नाही. मला लोकांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी जीवन चांगलं आहे. पण खरं सांगा, लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी जगावं का देवाने चांगलं म्हणण्यासाठी जगावं? बोला ना. हे जीवन जे तुम्हा आम्हाला मिळाले लोकांना चांगलं म्हणण्यासाठी मिळाले का देवाने चांगलं म्हणण्यासाठी मिळाले? बोला ना. झोपले का तुम्ही? बोला बोला. देवाने चांगलं म्हणावं का लोकांनी चांगलं म्हणावं? लोक काय म्हणतात? आता चांगलं म्हणते, उद्या दुसरं काही म्हणते. आज डोक्यावर घेऊन नाचणारे लोक उद्या जोड्यांनाही हाणायला मागं पुढं पाहत नाही. बरोबर ना? लोकांचं काय घेऊन बसले लोक? वा 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 कीर्तनापुरतं वा 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 वा. कीर्तन झाल्यावर चहा घेतला का ते सुद्धा विचारत नाही. लोकांचं काय घेऊन बसले? तुम्ही लोकांच्या पाठीमागे लागू नका. तुम्हाला लागायचं असेल पाठी तर त्याच्या पाठीमागे लागा कधीतरी, है ना? कधीतरी त्याच्याजवळ जा, त्याला म्हणा हात जोडून देवा, आम्ही कशी असू दे गड्या, आम्ही कशी असू दे, आम्ही पापी असेल, आम्ही नाही ते उचापात्या जीवनामध्ये केलं असेल, आमच्यापेक्षा जास्त तू आम्हाला ओळखतो. बरोबर ना? त्याच्याजवळ जा, हात जोडून उभं राहा त्याच्या समोर कधीतरी कधीतरी. आणि एक गमत सांगू, आपण केलेले पाप आपल्याला माहित राहते, लोकांना माहित असू दे की नसू दे. बरोबर ना? कधी कधी काय, कधी कधी विशाल महाराज कधी कधी लोकांसमोर जाऊन शानपणा सांगायला लागले की आतमधलं मन म्हणते बघ बसलं शहाणपणा जास्त करू नको, तू किती पाण्यात आहे ते मला माहित आहे. बरोबर ना? असं मन म्हणते. आपलंच मन आपल्याला कधीतरी म्हणून दाखवते. बरोबर ना? कधीतरी म्हणते महाराज. त्याच्यामुळं का नाही. आणि एक गंमत सांगू तुम्हाला, आपण केलेले पाप आपल्या मनाला का होईना माहित असते, आणि मनाला माहित असले की त्याला माहित असते. म्हणून त्याच्या समोर जा, कमीत कमी तिथं जाऊन तरी शहाणपणा करू नका. काय म्हणतो मी? त्याच्या समोर गेल्यावरही देव, बरेच लोक देवासमोर जाऊन सुद्धा झुकायला तयार होत नसतील महाराज. काय कमाल असेल लोकांची बघा ना. अरे ज्यानं देवा अख्ख्या सृष्टीची, ज्यानं तुला निर्माण केले त्याच्या समोर सुद्धा झुकायला लाज वाटते आपल्याला. ज्यानं आपल्याला निर्माण केले, लोक बघा ना तुम्ही, चांगले कपडे घातले की माणूस दंडवत घालायलाही मागं पुढे पाहतो.
अरे कपड्या देवापेक्षा कपडे प्रिय वाटतात तुला, तर कसं तुला तत्व मिळेल म्हणतो मी, आहे ना? कसं मिळेल तू? त्याच्या समोर आल्यावर आपल्याला दंडवत घालावं वाटत. काही माणसं तर आळंदीमध्ये पंढरपूरमध्ये जाऊन सुद्धा दंडवत घालत नाहीत का? कपडे खराब होतील म्हणून. जो माणूस कपड्याला जपतो त्याला देव मिळेल का म्हणतो. ज्याला देव मिळाला नाही त्याला सुखाची प्राप्ती झाली नाही, त्याला सुख समाधान मिळालं नाही. त्याच्यामुळे कधीतरी त्याच्या समोर जावं, भगवंताला सांगावं, देवा आमच्यापेक्षा जास्त तू आम्हाला बोलला, आमच्यापेक्षा जास्त आम्ही कसंही असू दे, आम्ही अनाथ असू दे, आम्ही अपराधी असू दे, पापी असू दे, दुष्ट असू दे, नाही ते धंदे केलेले असू दे, काही खाल्लेले असू दे, काही पिलेले असू दे, एकदा आमचा स्वीकार करा गड्या, आम्ही तुम्हाला शरण आलो. कधीतरी जाऊन म्हणा, त्याचं वेळ लावून घ्या. आजपासून भक्ती करायला चालू करतो गड्या देवा म्हणा, आणि त्याचं नामस्मरण रामकृष्ण हरी म्हणायला चालू करा. जीवनामधले पाप कमी करा. देव तुमचा नक्की स्वीकार करेल. आणि ज्या दिवशी त्यानं स्वीकार केलं, समजून घ्या की तुमच्यासारखा सुखी या जगात दुसरा कोणी नाही. ज्ञानेश्वर तुमच्या जीवनामध्ये सुख मिळावं असं वाटत असेल तर त्याच्या नावाचं वेळ लावी म्हणा. अभिषेक गोविंदाचे हे कधी करता येते? एकदाच करता येते, फक्त या जीवनामध्ये करता येते. तुकामध्ये Yeah.
का मरणेची सरी उत्तम देवरी कीर्तिमान ये रिद्धी माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी झाली के तंदुरुस्त